टायमर टायमर 12वा खेळाडू. 25 मिनिटं एक षटक 5 षटक टाकण्यासाठी 25 मिनिटं. टायमर ऑन होतोय. तुमच्या 12व्या खेळाडू लक्ष द्या. 25 मिनिटांमध्ये तुमचे 5 षटक पूर्ण झाले पाहिजेत. नाही झाले तर पंचांना आम्ही पॅनलाइज करण्यासाठी जेव्हा चेंडू बाहेर जातो तेव्हा आम्ही थांबवण्यात येईल. टायमर मॅच थांबतो तेव्हा थांबवण्यात येईल. लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला प्रत्येक जण. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट चेतन, फलंदाज असेल तन्वीश वजे आरजे संघाकडून. काल मात्र शेवटच्या सामन्यामध्ये 100 धावांची भला मोठा डोंगर उभा केला होता. चेतन राईट आर्म राऊंड द विकेट. बस लागेल. तन्वीश वजे यांना पहिला चेंडू फुलटॉस चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न परंतु बीट झाले. निर्धाव चेंडू. धावसंख्या अजूनही पुढे गेलेली नाही, अजूनही सुरुवात झालेली नाही. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूची सुरुवात. चेतन तो तनुष होते पुन्हा त्याच पद्धतीने स्लॉक स्लिप केला चेंडू मिडविकेच्या दिशेने. यज्ञेश प्रभू तिथे आहेत. जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल तो पण सहजरित्या 1 धावा पूर्ण केलाय. चांगला थ्रो होता. बॅक टू द बॉलर रवी हंबिरे. बघूया फलंदाजीसाठी येतील. चेतन दवणे चांगली सुरुवात पहिल्या P1च्या. फुलटॉस चेंडू स्वीप केला स्क्वेअर लेगच्या प्लेअर वरून धन 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 सीमा रेषा बाहेर चौकार. हॅलो हा बोला. कॉमेंट्री करायला लागले. ओके ओके चालेल. ऑप्शनच्या बाहेरचा हो चालेल. ऑप्शनच्या बाहेरचा कॉमेंट्री करतो ना. फोन मी जातो 4 वाजता. 4 हां तुम्हाला फोन करतो 4 वाजता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. कट करण्याच्या नादात बॉल चुकलेला आहे. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू ब्लॉक पद्धतीने खेळून काढला. कव्हरच्या दिशेने गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू येईपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. या एका धावेशी चांगला शतक हाताळतोय चेतन दवणे. भाऊ भाऊ थोडस याला मला फक्त ग्राउंड दिसू द्या बस. धावफला 1ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 6 धावा. बिनगडीबाद 6 धावा. पुढचा चेंडू चेतन दवणे तो तन्वीश वजे. फुलटॉस चेंडू होता लोअर फुलटॉस चेंडू होता. हलक्या त्याने खेळून काढला थर्डमॅनच्या दिशेने. चैतन्याने फील्ड केला. थ्रो करेपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. ओम साईराम. निर्वेद केनी कुठे असेल त्यांनी समालोचकाशी संपर्क साधा. निर्वेद केनी आणि समालोचकाशी संपर्क साधावा. निर्वेद योगेश केनी आणि कृपया समोलंकाशी संपर्क साधावा. दुसरं शतक वैयक्तिक पहिलं. पुढचा चेंडू पुढचं षटक घेऊन येतील विवेक दवणे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. तन्वीश वजे वैयक्तिक 3 धावेवर खेळत आहेत. कृपया पंचांनी थोडं स्पीडअप करायचं आहे. थोडस फक्त ग्राउंड बस. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. अनेक मैदानावर अष्टपैलूची साजेशी कामगिरी करणार ना विवेक आपल्या त्या घरच्याच मैदानावर म्हणावं लागेल. कशा प्रकारे गोलंदाजी करतात आरजे संघाकडून त्यांचा संघ खेळाडू तन्वीश वजे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी अवांतर घोषित केला. या अवांतर धावण्याची धावफलक पोहोचते 8 धावेवर. जर सन्मानजनक स्कोरचा विचार केला तर 90च्या पुढे जो काही संघ स्कोर होतो तो एक सन्मानजनक स्कोर मानला जातो. पुढचा चेंडू तन्वीश यांना. विवेक दवणे यांचा. ओव्हरपिचचा चेंडू ब्लॉक केला मिडॉनच्या दिशेने. कार्पेटच्या साने खेळून काढला. 1 धावानेशी धावफलक पुढे सरकत आहे 9 धावेवर.
एक संत अशी सुरुवात, कोणती जोखीम न घेता हळूहळू एकेरी दुहेरी धाव्याने पुढे सरकताना संघ RJ11. बघूया विवेक दवणे ओव्हरपिच चेंडू, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्नात बॅटच्या फडीवर बरोबर समतोल आला नाहीये. शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने ते असलेले क्षेत्ररक्षक म्हणून प्रकाश तामोरे आज मैदानात उपस्थित. क्वार्टर फायनल सांगण्यासाठी त्यांची थेट संघामध्ये वर्णी लागताना प्रकाश तामोरे फील्ड केला, थ्रो केला, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. पुढचा चेंडू, 2 चेंडूमध्ये 3 धावा दिले, चांगली गोलंदाजी म्हणता येईल. तनिष वजे यांच्याला शॉट केले लॉफ्ट मिडॉनच्या दिशेने, सरळ चेंडू गेला. तोपर्यंत नवीन चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे, नवीन चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे. धन्यवाद निखिल. हॉस्पिटल गेले गेले गेले. तन्वीश यांच्या बॅटीतून आलेला हा पहिला षटकार, एक चौकार रवी यांच्या फळीतून सुद्धा आलाय. धावफलक या 6 धावांनी पुढे सरकत आहे. धावसंख्या झाली ती 16 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. हवेच्या दिशेने फलंदाजी करण्यासाठी पुढचा चेंडू होता, पुन्हा एकदा लाफ्ट करण्याच्या प्रयत्नात. बॅटचा आणि फळीचा कोणताही संबंध नाही, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. फोर्स करून मिडविकेट दिशेने मारण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव गेला. पुढचा चेंडू विवेक दवणे यांचा. विवेक दवणे टू तन्वीश वजे. विवेक दवणे तन्वीश वजे यांना ऑफस्टंपच्या फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा त्या दिशेने मनोज केजी सरांना मानवंदना देणारा हा आलेला आहे. पुन्हा एकदा सरळ षटकार 6 धावांसाठी. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातील, शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधील. धावसंख्या झाली ती 22 धावा. दिगंबर दवणे ह्या पुढील सामन्यात सज्ज होताना लेजंड आणि रायझिंग स्टार संघाचे खेळाडू. पुढचा चेंडू विवेक दवणे यांचा. तन्वीश वजे, एक तेरी तो एक मेरी, एक षटकार एक डॉट, एक षटकार एक डॉट. चांगला कमबॅक विवेक दवणे यांचा. धावसंख्या 22 धावावर, 2 षटक आणि 22 धावा. अतिशय मध्यम गतीने चालणारा संघ आपण म्हणू शकतात की एकदम वेगाने सुद्धा नाही किंवा अतिशय संत सुद्धा नाही. 11 ती धावगती, जर ह्याच धावगतीने जर पुढे चालत गेला संघ तर 66-70 धावावर पोहोचू शकतो. आणि 1 ते 2 मोठे षटकार आले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या संघाला होऊ शकतो. आमचे मित्र उदय दवणे या सामन्याचा धनेश बागदर यांनी यायचं आहे. चेतन दवणे वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं. रवी हंबेर यांचा रिव्हर्स बेस मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेत. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात चेतन दवणे यांच्याकडून. हो अप्रतिम चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीने खेळून काढला. बीट झाले, बरोबर यष्टांत समोर आदळला चेंडू. गडीपात होतोय. रवी हंबिरे डीजे.
धन्यवाद. म्युझिकल ग्रुप यांचं मनपूर्वक आभार. अतिशय सुंदर गीत म्युझिक प्रस्तुत करताना या मैदानात दरम्यान रवी यांची जागा घेण्यासाठी आले ते फलंदाज दीपेन. डावखुऱ्या श्रेणीचे फलंदाज. जी लहान मुलं मैदानात जातात त्यांची काळजी घ्या, कारण चेंडू आला तर सरळ त्यांना लागला तर दुखापत होऊ शकते. त्यामुळे जी लहान मुलं आलेली आहेत त्यांनी मैदानात आणताना मुलांना त्यांची काळजी घ्या, कारण चेंडू वेगवान असो. पुढचा चेंडू चेतन यांचा. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर गडीबाद, तिसरा चेंडू घेतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेतन टू दीपेन. ओव्हर चेंडू पुन्हा एकदा फ्लिक करण्याच्या नादात बीट झालेत. या षटकात लगातार 3 चेंडू निर्धाव टाकले गेले चेतन यांच्या मार्फत. बघूया चौथा चेंडू. ओव्हरपिच मध्ये चेंडू खेळून काढला पॉइंट दिशेवरून, फक्त दिशा दिली. कॉपी बुक शॉट कट केलं पॉइंटच्या डोक्यावरून. सीमारेषा बाहेर 4 धाव्यांसाठी. डीजे मैदानावर सराव करत दिसताना प्रकाश तामोरे. शेवटचा चेंडू. या षटक अप्रतिम षटक हाताळलं. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉक स्लिप करण्याच्या नादात चेंडू आणि बॅटचा बरोबर समर झाला नाही. चेंडू हलगत गेला स्पाइन लीगच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केलं. अप्रतिम षटक हाताळलं चेतन दवणे यांनी. पहिल्या षटकात मला वाटते 7 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा. म्हणजे 2 षटकात 13 धावा देऊन 1 गडी बाद मिळवलाय चेतन दवणे यांनी. बघूया पॉवर प्ले संपल्यानंतर चांगलं शतक हाताळलं चेतन दवणे यांनी. फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या. विवेक दवणे वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं शतक घेऊन येत आहेत. तन्वीश वजे 2 षटकारांनी मला 15 धावेवर खेळत आहेत. जर सामन्यात एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचायचं असेल तर ह्या षटकात हाणामारीच्या करावी लागेल दोन्ही फलंदाजाला. बघूया विवेक गोलंदाजी करतील. तन्वीश ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू लाउट केलाय कव्हरच्या दिशेने. सरळ पाडून दिलेला सीमा रेषा बाहेर षटकारांसाठी. डीजे धन्यवाद. आतापर्यंत जे 3 षटकार लागले ते 3ही षटकार विवेक दवणेला मारले गेलेत. तन्वीश वजेच्या स्वरूपात 3 षटकार मारले आहेत. एका बाजूने चेतन यांनी फक्त 13 धावा दिल्या 2 षटकांमध्ये. तर विवेक यांचं पहिलं षटक सुद्धा महागड होतं 14 धाव्यांचं आणि पहिल्या चेंडूवर 1 षटकार मारला. म्हणजे 7 चेंडूमध्ये 20 धावा दिल्यात. धावसंख्या पोहोचले 3 षटक आणि एका चेंडू नंतर 34 धावा. बघूया तन्वीश वजे पुन्हा एकदा सामोरे जातील विवेक यांना. ओव्हरपिच चेंडू लॉफ्ट केला मिडॉनच्या दिशेने. कार्बन केला चेंडू फील्ड केला
थ्रो केला तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 35 धावा. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आणि अजून 2 षटक म्हणजे 16 चेंडू अजून या षटकातील शिल्लक. विहान राकेश केनी आणि समलंकक्ष संपर्क साधावा. हा अप्रतिम चेंडू होता परंतु दिशा खराब होती. शॉर्ट चेंडू होता. लेग कटर मारा करणार होता परंतु चेंडू भरपूर बाहेर गेला. पंचांनी अमांतर धाव घोषित केले. या अवांतर धावेनिशी धावसलग पोहोचते ती 36 धावेवर. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक. विवेक दवणे मारला चेंडू. बॅटची टॉप घेऊन 3 चेंडू. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. धावफलक पोहोचते ते 38 धावेवर. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करताना विवेक दवणे एक चेंडू त्याचा खराब हाताळला. बघूया पुढचा चेंडू. हो स्लीव केला चेंडू. यज्ञेश प्रभू तिथे उपस्थित आहेत परंतु खराब क्षेत्ररक्षण. ज्याप्रमाणे काल त्यांना विश्वास होता की माझ्याकडे झेल आला तर मी घेणारच, हा विश्वास थोडा कुठेतरी तुटताना. षटकार जातोय. म्युझिकल ग्रुप राहू दे. पुढचा चेंडू विवेक दवणे. हो कमबॅक करताना लोअर फुट चेंडू बीट झाले. पुढील काम यशरक्षकाकडे गेलं. शेवटचा चेंडू या षटकातील. या षटकात सुद्धा 15 धावा आलेल्या आहेत. 16 धावा खर्च केल्यात विवेक दवणे यांनी. शेवटचा चेंडू या षटकातील. स्लो बदले चेंडला चेंडू परंतु हवेच्या दिशेने हो ना करताना वारा त्यांना चेंडूला सुद्धा घेऊन गेला. महागडा शतक. 23 धावांचं षटक आलं असेल मला वाटतं हे. म्युझिक. चार षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेण्यात आलेला आहे. त्या 4 षटकानंतर धावसंख्या झालेली ती 50 धावा. अर्धशतक पूर्ण या टीमचं प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकून RJ11 संघाने 4 षटकात 50 धावा बनवल्या. पहिल्या षटकात चेतन यांनी फक्त 7 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात विवेक यांचं थोडंसं महागडं षटक 14 धावा आल्या. पुन्हा एकदा कमबॅक करताना चेतन यांनी फक्त 6 धावा दिल्या. त्यानंतर विवेकवर हल्ला चढवला गेला. या विवेकच्या षटकात 22 धावा आल्या. एकंदरीत 50 अर्धशतक पूर्ण केलं. सामना चालू करायचा आहे. पंच आपल्या जागेवर शाबूत आहेत. दोन्ही फलंदाजांनी आपला स्टँड घेऊन कृपया सामना चालू करायचा आहे. हे षटक कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे 8 मिनिटं आहेत. आभार मानावं लागेल उद्धारी माता संघाने ज्या पद्धतीने षटक हाताळलं गेलं. चेंडू मैदानाबाहेर गेला तरी सुद्धा त्याला दिलेली 25 मिनिटं फक्त 17 मिनिटात त्यांनी 4 षटक हाताळली. अप्रतिम. उद्धारी माता संघाला आभार मानावं लागेल की त्याने दिलेल्या वेळेत ही 17 मिनिटांमध्ये हे 4 षटक हाताळलं. हे षटक हाताळण्यासाठी त्यांना 8 मिनिटं आहेत. बघूया नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला कारण दोन्ही प्रमुख गोलंदाजांनी आपापली दोन्ही षटके टाकून झाली आहेत. बघूया प्रणय टू तन्वीश कोण हावी होतोय.
ओव्हर बाजूचे चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू गेला फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. दुसरा धावायचा प्रयत्न हो ना करताना तन्वीश यांनी चपळाईने केलेली दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अप्रतिम रनिंग. धावसंख्या पोहोचते 52 धावा. अजून जरी ह्या 11 चेंडू मध्ये 30 धावा जरी बनवल्या तरी 80 पर्यंत एक सन्मानजनक स्कोर पर्यंत. बघूया प्रणय लेफ्ट केला चेंडू मिड ऑनच्या दिशेने. बघूया चेंडू गेला सरळ 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 सीमारेषा बाहेर. म्युझिक. धावसंख्या 6 आणि उच्च अंक घेते. जे पहिल्या षटकात पहिल्या चेंडूमध्ये जी दुहेरी धावा स्ट्राईक राखली त्याचा फायदा घेताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू स्क्वेअरच्या दिशेने गेला. थोडेसे फंबल झाले हो ना करताना गॅदर करेपर्यंत थ्रो करेपर्यंत सह 2 धावा पूर्ण केल्या. अप्रतिम फलंदाजी म्हणता येईल तन्वीश वजे यांची. किती धावर खेळतो तन्वीश वजे वैयक्तिक मला वाटते 13 चेंडू आणि 32 धावा. धावसंख्या पोहोचते ती 60 धावेवर. अजून 9 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यातील या इनिंग मधील. 60 धावा. प्रणय टू तन्वीश. और भी पुन्हा एकदा मिस टाइम केलेला चेंडू. यज्ञेश प्रभू हो घेतलेला जेल. मागच्या वेळी षटकार दिला होता परंतु म्युझिक. चांगलं कमबॅक म्हणता येईल प्रणय यांचं. पहिल्या चेंडूवर एकेरीची दुहेरी धाव गेली. त्या दुहेरी धावेच्या मोबदल्यात षटकार मारला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत यशस्वी करण्यात यशस्वी झाले फलंदाज. परंतु आता प्रणयाने कमबॅक केला. चेंडूवर थोडीशी गती कमी केली. षटकार मारण्याच्या त्यात बॅटची टॉपेज घेऊन चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेला. चेंडूने उंची जास्त गाठली लांबी कमी म्हणून चेंडू सरळ सीमारेषा जवळ झेल घेण्यात आला. धावफलक स्थिरावलेला 60 धावेवर. अजून 8 चेंडू या सामन्यात शिल्लक या इनिंग मधील बाकी. आता यानंतर फलंदाज आले ते योगेश पागदरे. हे सुद्धा आक्रमक फलंदाज. वाऱ्याचा ओघ थोडासा जास्त होताना प्रणय टू योगेश. पुन्हा एकदा भाताची बोटांची जादू कशी अलगत स्लो फास्ट इन आउट या दोन्ही पद्धतीने व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहेत प्रणय पवार. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला गेला. त्यानंतर कमबॅक करताना पुढच्या 3 चेंडूवर 2 धावा देऊन एक गडी बाद मिळवला. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या स्थिरावलेली 60 धावेवर. पुढचा चेंडू फ्लिक केला. विडांच्या दिशेने गेला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक त्या खाली स्वतः गोलंदाजांनी कॉल केला आणि हा मात्र घेतलेला अप्रतिम झेल. मला वाटते ह्या झेलवर कमीत कमी 5 ते 10 धावांचं अंतर राखण्यात यशस्वी होत आहेत RJ11 संघ. 60 धावा झाल्यात. म्युझिक. अप्रतिम षटक हाताळलं गेलं प्रणय पवार यांच्याकडून. कारण पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा दुहेरी धाव, अशा 3 धावा दिल्या होत्या. परंतु पुढच्या 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद आणि एक निर्धाव चेंडू
अशा फक्त आणि फक्त 10 धावा दिल्या त्या षटकांमागे. योगेश बागदरे सिल्वर डकचा शिकार झाला. पुढील गोलंदाज झालेला आहे ते चिन्मय. चिन्मय पाटील. चिन्मय पाटील या यापुढे होणारा सामना लेजंड अँड रायझिंग स्टार्स वर्सेस अचिव्हर स्पोर्ट. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आखूडमध्ये चेंडू पुल करण्यात यशस्वी झाले नाही. मिस टाइम केला. ताकद जास्त. खराब 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 गॅदर कीपर कडून जिथे एक धावात संतुष्ट मानलं होतं परंतु गचाड यशरक्षण केल्या कारणाने 1-2 धावेत रूपांतर करण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. धावफलक पोहोचते 62 धावेवर. दीपेन मागच्या क्षणात अर्धशतक पूर्ण केलं होतं दीपेन यांनी. 9 चेंडूने आता 22 धावेवर खेळत आहेत दीपेन. 2 षटकार 1 चौकार आणि 22 धावेवर खेळत आहेत. 9 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा आगोडे चेंडू स्वीप केला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषा बाहेर षटकारांसाठी. म्युझिक. चेंडू द्यायचा आहे. चेंडू धावसंख्या पोहोचले 68. मागच्या षटकात जे घडलं ते याच षटकात घडताना जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा दिल्या. नॉन स्ट्राईकला जाणारा फलंदाज स्ट्राईक वर आला. बघूया डीपेन टू चिन्मय. आउट केलाय मिडॉनच्या सरळ सरळ डोक्यावरून सलामी देताना डीजेला. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. 6 धावा. पुन्हा एकदा षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषा बाहेर षटकारांसाठी. म्युझिक. अप्रतिम फटका दीपेन यांच्या फळीतून. 74 धावसंख्या झाल्या 74 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक या इनिंग मधील. पहिल्या 3 चेंडूवर समाचार घेताना 6-6-2 अशा 14 धावा आलेल्या आहेत. चिन्मय आखडूमध्ये चेंडू पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केला. भूपेंद्र आलेला आहे. सुरेंद्र यांच्याकडे चेंडू फील्ड केला थ्रो केला तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. पुन्हा एकदा स्ट्राईक राखलेली आहे दीपेन यांनी. दीपेक हे वैयक्तिक 36 धावावर खेळत आहेत. 12 चेंडू आणि 36 धावा. दीपेन यांच्या फळीतून धावसंख्या झाली ती 76 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा शॉट. चेंडू खूपच खराब 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 चेंडू हाताळला गेला. धावसंख्या झाली ती 80 धावा. डीजे. एक और कमेंट्री कर. मी 2 बॉल शोधले. तू बॉल शोधायला जायत मी जाता बोल 2 काय एक तरी कर. आम्ही ते बॉल नाही माहित आउट काय गडी बाद होतोय. धावसंख्या झाली ती 82-83 धावांचं आव्हान असेल. म्युझिक. सहा षटक हाताळण्यासाठी
उधारी माता संघाने फक्त आणि फक्त 33 मिनिटाचा वेळ घेतला. अप्रतिम आपल्या शिस्ताबद्दल गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी कमीत कमी वेळांमध्ये षटक पूर्ण केलं. आणि RJ11 संघाला सुद्धा हीच विनंती असेल की कमीत कमी षटकामध्ये कमीत कमी वेळांमध्ये 6 षटक पूर्ण केलं पाहिजे. यापुढे होणारा सामना लेजंड अँड रायझिंग स्टार वर्सेस अचिव्हर स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेक करण्यासाठी समन्वय कक्षाशी संपर्क साधावा. अचिव्हर स्पोर्ट्स वर्सेस लेजंड अँड रायझिंग स्टार. देवेश चौधरी आणि चेंडू घेण्यासाठी जायचंय. देवेश चौधरी बंड्या. देवेश चौधरी आणि चेंडू शोधून आणायचे. 2 चेंडू गेलेत आपल्याकडे. 2 त्यांनाच विचारा कुठे गेले चेंडू. पंचांनी आपल्या राहुल तांबोरे साहिल नवीन चेंडूचा एक बॉक्स आणायचा आहे. एक बॉक्स नवीन. सलामीचे फलंदाज. पंचांना विनंती असेल दोन्ही फलंदाज रेडी आहेत. आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंच कमीत कमी वेळात आपल्याला पुरेपूर सामने पुढे करायचे आहेत. लक्षात ठेवा आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे. 4 दिवसाप्रमाणे आज सुद्धा आपल्याला लवकरात लवकर सामने पूर्ण करून दांडी उछडी उनबाड प्रीमियर लीग भावेश तामोरे यांचा संघ उपांत्य फेरीत थेट मजल मारला आणि त्यांचा सामना असेल CRD कन्स्ट्रक्शन कौशल 11 बरोबर. भावेश तामोरे टीम अभिनंदन. मागच्या वर्षी सुद्धा भावेश तामोरे यांचा अचिव्हर स्पोर्ट्स संघ अंतिम विजेता झाला होता. या वर्षी सुद्धा उपांत्य फेरीत म्हणजे भावेश तामोरे एक लकी चाम म्हणता येईल सर्व संघांसाठी. जो संघ त्यांना घेतो तो संघ कमीत कमी सेमीफायनल मध्ये पोहोचतोय. भावेश तामोरे पहिला सामना त्यांचा टॉस साठी यायचा आहे. अचिव्हर स्पोर्ट्स लेजंड अँड रायझिंग स्टार संघाचे कर्णधार अल्पेश पागदरे कुणाल हंबिरे. अल्पेश पागदरे आणि कुणाल हंबिरे दोघांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खूप फलंदाजाने मैदानाचा ताबा घ्यायचा. हितेश दवणे आणि विनोद आरेकर आणि हितेश दवणे असे सलामीचे दोन्ही फलंदाज. बघूया 83 धावांच्या आव्हानाला पाठलाग अल्पेश पागदरे आलेले आहेत. धन्यवाद अल्पेश. दरम्यान टॉस निलेश भाविसा आमचे प्रमुख अतिथी आमच्याकडे उपस्थित आहेत. कुणाल हंबेर यांना विनंती करेल दरम्यान सामन्याकडे जाऊया. पहिला चेंडू 3 विश्वाचे आखोडमध्ये चेंडू होता. फुल करणार नाही त्याचा प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. निर्धाव चेंडू जशी RJ11 संघाची सुरुवात निर्धाव चेंडून झाली होती तशी सुरुवात मात्र उधारी माता संघाकडून होतोय. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू. बघूया तन्विश पुन्हा एकदा स्लोअर मध्ये टाकलाय चेंडू. यावेळी गती कमी केली चेंडूची. हलक्या हाताने बोट फिरवून टाकलाय चेंडू.
गतिमान बॉलचा एक्सपेक्ट केला होता फलंदाजाने, परंतु तो चेंडू बॅटवर प्रॉपर आला नाही. बॅटची इनर घेऊन चेंडू गेला फाईन लेगच्या दिशेने. तोपर्यंत दोन्ही फलंदाजाने एक धाव पूर्ण केली आपला आणि संघाचा. कुणाल हंबेरे यांना शेवटची विनंती असेल, दोन्ही संघ आणि मान्यवर आमचे उपस्थित आहेत. पुढचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर कट केला पॉईंटच्या दिशेने. तिथे हस्ती असला दीपेने आणि पडला चेंडू आणि पुन्हा एकदा आणि कॉल असेल लेजंड राईड UPL आणि आलेला आहे चिवर स्पोर्ट्स. नाणेफेक जिंकले. बॉलिंग जास्त वेळ घेत नाही कारण अल्पेश फलंदाजी करायला. आम्ही रेडी आहेत फलंदाजीसाठी. धन्यवाद. धन्यवाद सर. तिसऱ्या पंचांकडे गेलेला चेंडू ओके आणि हे खेळाडू ऋतूचे दर्शन करता येईल जिथे यष्टीरक्षकाने सांगितलं की हा चेंडू माझ्या हातात नव्हता, गॅदर नव्हता, म्हणून पुन्हा एकदा आखूडमध्ये चेंडू कट केला पॉईंटची चेंडूवरून. एक धाव, दोन धाव, चेंडू जिततोय का क्षेत्ररक्षक. चेंडू गेले सीमारेषा बाहेर. डीजे अप्रतिम चेंडू होता, पण त्याच पद्धतीने कॉपी बुक हितेश दवणे फटका पॉइंटच्या डोक्यावरून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूडमध्ये चेंडू बोल केला फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. अप्रतिम फटका. नाणेफेक जिंकले. चिवर स्पोर्ट्स संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फक्त RJ11 संघ म्हणता येईल की तो नाणेफेक जिंकून फक्त फलंदाजी स्वीकारतोय. पुढचा चेंडू तन्वीश हितेश दवणे पुन्हा एकदा ब्लॉक केला विडॉनच्या डोक्यावरून. चेंडू जातोय धन 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 सीमारेषा बाहेर. चौकार. पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 धावा आले होते आणि जो रनआउट सोडला गेला त्याच प्रत्युत्तर देताना हितेश दवणे. षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 16 धावा. धन्यवाद धीरज तामोरे. उत्कृष्ट आवाज तुम्ही ऐकला. आपण पाहतोय दांडेवची उनबाट प्रीमियर लीग 2026 सीझन 2 डे 5 अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील क्वार्टर फायनल 3चा सामना. 83 धावाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा. पाहूया वेळेचं बंधन असल्या कारणाने आपण या वेळेच्या बंधनात ही स्पर्धा खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेतलं दुसरं षटक हाताळताना मिस्टर पुष्कर तामोरे. पवेलियन एन कडून ऑन स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल विनोद आरेकर. नॉन स्ट्राईक एन वरती हितेश दवणे. हितेश दवणेने खूप चांगला खेळ केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चला टाइमर ऑन असेल याची देखील लक्षात घ्या. 5 षटकाच्या अवधीमध्ये तुम्हाला 25 मिनिटांच्या अवधीमध्ये 5 षटक हाताळणे अनिवार्य राहील. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये पॅरालाइज करावं लागेल. पहिला चेंडू फुलटॉस होता, मिस केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक संजय भोईर चेंडूला अडवताना 1 मेल 1च्या साह्याने धावसंख्या हलत ठेवण्याचं काम या बॉलवरती केलंच गेलंय. धावसंख्या फलकावरती 17-17. खूप चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये.
आपल्याला पाहायला मिळाली. चला टाइमर ऑन असेल याची देखील दक्षता घ्या. पहिल्या चेंडूवर सिंगल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी हाताळताना पुष्कर तामोरे. ऑन स्ट्राईक वरती हितेश धवने. यावेळेला समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपर त्या ठिकाणी देखील बीट होताना निर्धाव चेंडूची सांगता होत असताना या बॉल वरती खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. DUPL यावेळेला फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मिस केलं. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल दीपेन तांबोरे आहे. चेंडूला चांगली फेकी केली परंतु गॅदरिंग खराब. धाव मिळणार नाही या बॉलवरती. पहिला चेंडू फुलटॉस होता त्यालाही मिस केला. दुसरा चेंडू खोलवर डपायचा होता निर्धाव चेंडू आणि तिसरा चेंडू देखील फुलटॉस होता त्यालाही मिस केला. धावसंख्या स्थिरावते. 2 निर्धाव चेंडू नंतर 17 आकड्यांवरती चांगली गोलंदाजी हाताळताना पाहू शकाल. 3 बॉलवरती त्याने 1 धाव खर्च केला आहे. येणारे 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील हे देखील पाहण्यायोग्य असेल. यावेळेला समोरच्या दिशेला बॉल हवेत आहे आणि बॉल चाललाय या ठिकाणी आउट ऑफ द पार्क. हवा के साथ साथ घटा के संग संग. षटकाराला यावेळेला स्लॉटेड ओव्हरपिच होता. हलक्याच्या हाताने त्या बॉलला खेळलाय आणि चेंडू आपण पाहू शकाल वाऱ्याच्या भोवती अरंगत गेला सरळ आउट ऑफ द पार्क. धावसंख्या फलकावरती 23. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टच चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडासा फंबल झाला. 1 मिळाले. दुसरीचा प्रयत्न नाही आहे विनोद आरेकरच्या माध्यमातून. फक्त मिळेल 1. धावसंख्या फलकावरती 24. धावांचा पाठलाग करताना 83. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेला समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. जरी एक षटकाराला या षटकामध्ये तरी फक्त पुष्करचा विचार केला तर ते धावा खर्च केला तब्बल 8. 2 षटक संपले आणि धावा आहेत धाव फलकावरती तब्बल 24 धावा. तब्बल 2 षटक हाताळण्यासाठी 9 मिनिटं आपण या ठिकाणी घेतली आहे. याची मात्र लक्षात घ्या. तुम्हाला आता मात्र 3 षटक हाताळण्यासाठी अजूनही 16 मिनिटांचा कालावधी आहे. त्या 16 मिनिटांच्या कालामध्ये तुम्हाला हे 3 षटक हाताळणे आवश्यक राहील ह्याची देखील नोंद घ्या. फिल्डिंग करणारी टीम RJ11. बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय उद्धारी माता. 83 धावाचं टार्गेट सेट असताना एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा परंतु दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा टीमचा कॅप्टन तन्वीश वझे. समोरच्या दिशेला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक मोहित तांबोरे. यावेळेला खराब क्षेत्ररक्षण. मिस फिल्डिंग इज हिअर. बाउंड्री इज देअर. चौकार 4. चौकार आलाय पहिल्याच बॉल वरती. चेंडू चांगला होता परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मोहित तांबोरे यांच्या माध्यमातून. धावा डिपेंड करत असताना प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. तन्वीशला माहिती आहे. त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल रवींद्र हंबिरे. पंच या ठिकाणी रिव्ह्यू नसणार आहे. लाईट गेली आहे त्याच कारणास्तव DRS नसणार आहे दोन्ही टीमला. याची मात्र दक्षता घ्या. टू बोथ टीम. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू देखील चांगला होता. खराब क्षेत्ररक्षण राहिला त्या ठिकाणी चौकार मिळाला. दुसरा चेंडू खोलवाय डोप्याचा होता. स्वतःला ब्लॉक केलं हितेश धवने या फलंदाजाने. निर्धाव चेंडू. धावसंख्या फलकावरती 28. यावेळेला आपण पाहू शकाल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. अल्टी पलटी. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. सातत्याने मी उल्लेख केला या फटक्याचा.
यावेळेला फटका हवेत आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. येतोय चेंडू खाली, त्याने टिपलाय एक उत्कृष्ट झेल आणि फलंदाज हितेश दवणेचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होताना फुल स्टॉप. हितेश दवणे गॉन. धन्यवाद डी. धावसंख्या पाहू शकाल फलकावरती 28 आणि एक विकेट गमावलंय. धावांचा पाठलाग करताना 83. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश प्रभू, टीमचा कॅप्टन. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन आता लढत पाहायला मिळेल. खूप चांगले चेंडू हाताळलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र 3 बॉल सलग त्याने निर्धाव चेंडू हाताळल्यात. धावसंख्या 28 वर स्थिरावते या विकेट नंतर आणि मोठी विकेट म्हणावी लागेल, कारण की दुसऱ्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला होता हितेश दवणेने. तो सध्या डगआउटमध्ये आता पाहायला मिळेल. कुशलचं कौतुक करावं लागेल. खूप चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला हलक्या हाताने ढकललं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक मेल एकच्या साह्याने वैयक्तिक खातं या ठिकाणी ओपन होताना यज्ञेश प्रभूचं पहिल्याच बॉलवरती तो ऑफ द मार्क पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 29 फॉर 1. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामधील. यावेळेला जागा बनवली होती, परंतु खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3चा खेळ जात आहे परिपूर्ण. धावसंख्या धावफलकावर आहेत 29 धावा. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा दांडी उची उनबाट प्रीमियर लीग 2026. पाहूया या ठिकाणी फिल्डिंग करणारी टीम. टाइमर ऑन असेल याची मात्र दक्षता घ्या. आता मात्र तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. पॉवर या ठिकाणी आली आहे. दोन्ही टीम आपण देखील दक्षता घ्या. धावसंख्या फलकावरती 29 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 5 धावा. खूप चांगला षटक हाताळला. तन्वीश वजेचं कौतुक करावं लागेल. आता मात्र पुष्कर तामोरे पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं जात आहे पवेलियन एंड कडून. चौथं षटक हाताळण्यासाठी तो आलाय. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल यज्ञेश प्रभू. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन मध्ये तन्वीशला पाहत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंग ऑफ मध्ये कुशल तांबोरेला आपण पाहत आहेत. फुलटा चेंडू होता, फटका फसलाय त्या ठिकाणी, परंतु चेंडू चाललाय हवेला गुलकावणी देत सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिल्याच बॉलवरती फुलटॉ चेंडू होता, फक्त दिशा दिली, मिस टायमिंग होता, परंतु हवेची गती असल्या कारणाने तो चेंडू मात्र लॉंग ऑन सीमा पार गेला. त्या ठिकाणी षटकार मिळाला पहिल्या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 35 फॉर 1. धावांचा पाठलाग करताना 83. यावेळेला चांगला चेंडू आहे थ्रू दी कव्हर. योगेश पागधरे च्या मस्तकाला दस्तक देत बॉल चाललाय बॅक टू बॅक 2 बॉल अँड 2 सिक्सेस. धन्यवाद. खराब सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळालंय. पहिलं षटक खूप चांगला हाताळलं होतं पुष्करने, परंतु या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. धावसंख्या फलकावरती 41 फॉर 1. 41 धावा धाव फलकावरती. आता मात्र थोडंसं कानमंत्र देताना तन्वीश वजे, रवींद्र हंबीरे, पुष्कर या गोलंदाजाला. यावेळेला फटका पुन्हा एकदा चाललाय.
लॉंग ऑफ सीमा रेषा पार. बॅक टू बॅक 3 बॉल अँड 3 6 इन रॉ. षटकार. धन्यवाद. पहिल्या 3 बॉल वरती 3 षटकार. 3-6 हॅट्रिक षटकार या ठिकाणी ठोकत असताना आपण पाहू शकाल यज्ञेश प्रभू ऑन अ फायर यावेळेला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 47. 47 धावा धावफलकावरती. आता मात्र 15 चेंडू आणि 36 धावा हे या सामन्याचं समीकरण. यावेळेला फटका बसलाय. पुन्हा एकदा बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ सीमा पार. बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक 4 चेंडू मागे 4 षटकार. यज्ञेश प्रभू ऑन अ फायर. तर पाहूया या चेंडूवरती या बॉलवरती हल्ला चढवला जातोय. सलग 4 चेंडू आणि 4ही चेंडूवर षटकार. टाइमर ऑन असेल याची देखील नोंद घ्या. RJ11 तन्वीश वझे. धावसंख्या फलकावरती तब्बल जर पाहू शकाल 53 धावा धावफलकावरती. यावेळेला फटका फसलाय. यावेळेला पुन्हा एकदा बॉल चाललाय सरळ 5 चेंडू आणि 5ही चेंडूवर षटकार. कालच्या दिवसात आपण पाहिले राहुल पागदरे विरुद्ध ठोकलेले 5 चेंडू 5 षटकार दीपेन तांबोरे सारख्या फलंदाजीने. आणि यावेळेला पुष्कर तांबोरेवर हल्ला चढवला जात आहे. 5 बॉल आणि 5 बॉलवरती 5 षटकार. परंतु 6व्या बॉलवरती षटकार येईल का? यज्ञेश प्रभूची फलंदाजी आवडली असेल प्रेक्षक वर्गानं तर एकदा जोरदार टाळ्या यज्ञेश प्रभू करिता. 6 चेंडू आणि 31 धावांची धुवाधार सध्या फलंदाजी तो करतोय. कारण की 5 बॉलवरती 5 षटकार त्याने ढोकलेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल पुष्करच्या माध्यमातून की यावेळेला आणखीन एक षटकार पाहायला मिळेल. यावेळेला फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक इनफिल्डला वरून धावतोय. मोहित तांबोरे त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता या ठिकाणी 2 धावा देखील परिपूर्ण होताना षटक क्रमांकाच्या असा खेळ झालाय परिपूर्ण. धावसंख्या फलकावरती आहेत 61 धावा 61. धीरज तांबोरे हॅलो हॅलो. आयोजक हॅलो आयोजक जो स्ट्रिक नियम आहे तो प्रत्येकाला सेम असायला हवा याची मात्र नोंद घ्या. पेनल्टी द्यायची आहे की नाही आता ते ठरवा आणि लगेच सांगा.
तर पाहूया 12 चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती कुशल तामोरे, गोविंदा आपण पाहू शकाल. 12 बॉल 22 सामना होता कुठे, सामना आला कुठे. मागच्या षटकामध्ये तब्बल 5 बॉलवरती 5 षटकार, 6व्या बॉलवरती दुहेरी धाव. तब्बल त्या षटकामध्ये 32 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि सामना पटकन बदलला गेला. 12 बॉल 22. यावेळेला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहू शकाल पडल्यानंतर खाली राहतोय. आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडमध्ये खूप चांगली फलंदाजी करतोय यज्ञेश प्रभू, परंतु खराब फलंदाजी या ठिकाणी म्हणावं लागेल. शॉर्ट सिलेक्शन खराब आहे. विनोद आरेकर त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती. यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग स्ट्रोक, शॉर्ट सिलेक्शन खराब या ठिकाणी पाहायला मिळालं आणि हे नक्कीच आपण सातत्याने पाहतो. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू निर्धाव. 10 बॉलमध्ये आता 22 धावांची आवश्यकता. जर पाहायला गेलं ना तर यज्ञेश प्रभूची या ठिकाणी जर विकेट मिळवली तर मात्र सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळेल. परंतु सामना कितपर्यंत पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गांना, कारण की आपण पाहतोय क्वार्टर फायनल 3चा सामना. यावेळेला लोअर फुट चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे रवींद्र हंबीर. रवी चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एक धाव सॅटिस्फाय होताना हे दोन फलंदाज. धावसंख्या फलकावरती 1 ने आकार घेताना 64 धावा, क्षमस्व 62 धावा धावफलकावरती. आणि या वेळेला आपण पाहू शकाल प्रेशर होतं, कारण की पहिल्या 2 बॉलवरती 2 निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र सिंगल आणि ते प्रेशर कुठेतरी या ठिकाणी आपल्या खांद्यावर घेतला आणि त्याच पद्धतीने हा खराब शॉर्ट सिलेक्शन म्हणावं लागेल. जाऊया संगीत कक्षेत आणि ऐकूया एक सुमधुर गीत. कौतुक करावं लागेल कुशलचं, कारण की पहिल्या बॉलवर निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि चौथ्या बॉलवरती महत्त्वपूर्ण यज्ञेश प्रभूची विकेट. मी मगाशीच उल्लेख केला होता की यज्ञेश प्रभूची विकेट मिळवली तर सामना मात्र कलाटणी देईल आणि तोच कलाटणी येणारा क्षण टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच बनेल का हे देखील पाहणे योग्य असेल. कारण की आता मात्र 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये तब्बल सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं ना तर 8 बॉल 21, 8 चेंडू आणि 21 धावा. समोर जर पाहायला गेलं विवेक दवणे लेफ्ट हँडर बॅटर. यावेळेला मात्र बॅटची एज त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. गोलंदाज स्वतः धावतोय, चेंडू खाली, 1 मिळेल, 1च्या साह्याने धावसंख्या फलकावरती 1 ने आकार घेताना पुढे सरसावेल. आता सामन्याचं समीकरण 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 20 धावा. इथून जर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला तर नक्कीच सामन्यामध्ये वरचढ पाहायला मिळेल RJ11 संघाचा. इथून मात्र आपण पाहू शकाल कमबॅक खूप चांगला राहिलाय या पहिल्या 5 बॉलवरती. आता मात्र 7 चेंडू आणि 20 धावा. इथून मात्र विनोद आरेकरची विकेट जर आली ना तर पूर्ण सामन्याला कलाटणी येणारं षटक या ठिकाणी हाताळलं जाईल. यावेळेला खराब शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. षटक क्रमांक 5चा खेळ झालाय परिपूर्ण. कुशल तांबोरेची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या कुशलसाठी. फक्त या षटकामध्ये 2 धावा देऊन महत्वपूर्ण यज्ञेश प्रभूची विकेट मिळवली. व्हॉट बॉलिंग. आणि तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकाल आमचे कोळी बांधव मच्छीमारी करत असताना खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहतायत. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी केलं जाते ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला. 6 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये तब्बल आपण पाहू शकाल त्या षटकामध्ये 5 षटकार, 1 सिंगल, अशा पद्धतीने तब्बल 32 धावा त्या षटकामध्ये त्याने ठोकल्या. यज्ञेश प्रभू त्यानंतर बाद झाला आणि पूर्ण सामन्याला कलाटणी देणारं षटक हाताळलं. मॅजिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 40+ तो खेळाडू कुशल तामोरे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये आता 20 धावा हे या सामन्याचं समीकरण.
3 षटकार येतील का की इथून कमबॅक केलं जाईल. कालच्या दिवसात आपण पाहिलं दीपेन तांबोरेच्या बॅटमधून आलं अर्धशतक. तो सध्या गोलंदाजी करतोय. या सामन्यात देखील खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला पहिल्या डावामध्ये, परंतु आता मात्र गोलंदाजी करावी लागेल. तुम्ही बॅटिंगने काय केलं हे महत्त्वाचं आहे, परंतु आता हे 6 चेंडू 20 धावा करण्यासाठी इंट्रोड्यूस केलं गेलं आहे तन्वीस वजेच्या माध्यमातून. दीपेन तांबोरे गोलंदाजाकरिता. समोर जर पाहायला गेलं विवेक दवणे लेफ्ट हँडर बॅटर, हा देखील एक मोठा गुणवंत खेळाडू आहे, परंतु आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल या 6 चेंडू आणि 20 धावा. पहिलाच बॉल इथे मात्र हुलकावणी देताना सरळ चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला कटर आहे. राईट हँडरचा विचार केला तर नॅशनल ऑफ कटर, परंतु लेफ्ट हँडर बॅटरसाठी तो लेग कटर पाहायला मिळाला. आता मात्र सामन्याचं समीकरण प्रत्येक बॉलवरती बदलेल, कारण की आपण क्रिकेटचा खेळ पाहतोय. 5 बॉल 20. सामना जसा हवा तसाच परिस्थितीमध्ये सध्या सुरू आहे. यावेळेला खोटापाचा चेंडू होता, जागा बनवली स्वतःसाठी आणि चेंडूला हुक केला आणि बॉलला पाठवलं आउट ऑफ द पार्क. षटकार. चार बॉल आणि 4 बॉलमध्ये आता 14 धावा. पहिला चेंडू निर्धाव हाताळला, परंतु दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला. विवेक दवणेकडे क्षमता आहे, परंतु आता मात्र हे प्रेशर हँडल कशा पद्धतीने केले जाईल, कारण की आपण पाहतोय दांडी उची उनबाट प्रीमियर लीग 2026. तमाम जोडलेले क्रीडा रसिकांचं देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 14 धावा. इथून मात्र सामने विजयी झाला तर मात्र उपांत्य फेरीचं तिकीट या ठिकाणी दिलं जाईल. यावेळेला समोरच्या दिशेला चेंडू हाताळला होता, परंतु फलंदाज देखील बीट झाले. एक तेरी तो एक मेरी या ठिकाणी पाहायला मिळालं. टीट फॉर टॅट, जसा तसे प्रत्युत्तर. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केलेत, परंतु आता 3 चेंडू मध्ये 14 धावा डिपेंड करायचे आहेत. 2 षटकार एक दुहेरी धाव कशा पद्धतीने हा सामना फिनिश केला जाईल हे देखील पाहणे योग्य असेल. यावेळी लाखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूल करायचा होता. एक धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय का? इथून मात्र दुसरीचा प्रयत्न झालाय. तन्वीश मध्ये थोडासा फंबल होतोय आणि या ठिकाणी 2 धावा देखील परिपूर्ण होताना सामना अजून जिवंत आहे, कारण की आता जर पाहायला गेलं सामन्याचं समीकरण 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. यज्ञेश प्रभूची बॅटिंग अप्रतिम राहिले, परंतु सामना अप्रतिम स्थितीमध्ये आहे. 2 बॉल मध्ये 12. खोला डब्याचा चेंडू होता. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल एक धाव मिळेल आणि सामन्याचं समीकरण पूर्णतः पाहायला मिळेल. RJ11 टीमच्या बाजूने हा सामना झुकत असताना यावेळेला लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. विनोद आरेकरच्या माध्यमातून धावबाद व्हावं लागेल विनोद आरेकरला. आता मात्र 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 14 धावा. एक चेंडू आणि 12 धावा हे सामन्याचं समीकरण. एक चेंडू आणि 12 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मिथुन पागदरे निखित पागदरे यांनी पुरस्कृत केलेला संघ एचवर स्पोर्ट्स इन ॲक्शन मध्ये देखील पाहायला मिळतील मिथुनजी पागदरे आणि त्यांच्या विरुद्ध असेल लेजंड अँड रायझिंग स्टार. एक चेंडू आणि 12 धावा. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शेष. परंतु इथून जर एखादा नो चेंडू हाताळला त्यावर चौकार षटकार आला तर पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी येईल. परंतु 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये आता 12ची आवश्यकता. यावेळेला मात्र सामना विजयी झालाय. अभिनंदन टीम RJ11. उपांत्य फेरीत मात्र प्रवेश मिळत असताना आणि हार्ड लक टीम उदारी माता. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून राहिला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला एचवर स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला लेजंड अँड रायझिंग स्टार. टॉस जिंकला एचवर संघाने आणि लगेच डिसिजन घेतलं की आम्ही क्षेत्ररक्षण करू. बॅटिंग करावी लागेल लेजंड अँड रायझिंग स्टार संघाला. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि